नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऊसाचा 100 रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा, अन्यथा आंदोलन. स्वाभिमानीचा कारखान्यांना इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसासाठी प्रति टन 100 रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांना निवेदन देण्यात आलं आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांना निवेदन देण्यात आले. गत वर्षीचा ऊस गाळप हंगाम संपूनही बराच कालावधी उलटून गेला तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली नाही. ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. सध्या नवीन हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीसाठी पैशांची गरज आहे. पण कारखान्यांनी ऊसाचा दुसरा हप्ता देण्यास विलंब केला आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर शेतकरी संघटनेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करत असल्याचा आरोप केला. दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे 500 टनापेक्षा अधिक ऊस गाळपासाठी पाठवलेल्या शेतकऱ्यांची यादी गावनिहाय जाहीर करण्याची मागणी केली होती. गेल्या 3 महिन्यात जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ही माहिती दिलेली नाही. सदर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.